नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण ग्रामसेवक भरतीसाठी उपयुक्त असा प्रश्नसंच बघणार आहोत आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला लेखी पेपरसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि हो मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण 25 मार्काची ऑनलाईन टेस्ट सिरीज चालू केली आहे. त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून ठेवा. चला तर मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, अप्पर जिल्हा दंडाधिकारी म्हणून खालीपैकी कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, उपविभागीय अधिकारी. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2 आहे, डॅश या महाराष्ट्रीय संतांच्या अभंगांच्या रचनांचा समावेश शीख बांधवांच्या धर्मग्रंथात केलेला आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक C, संत नामदेव. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक B, श्रीशैलम. श्रीशैलम हे मित्रांनो कोणत्या राज्यात येते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 4 आहे, डॅश या भारतीय वृत्तपत्र स्वातंत्र्याचा उद्गाता म्हणतात? कोणाला म्हणतात मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक C आहे चार्ल्स मेटकॉफ. प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्र शासनातर्फे डॅश यांचे नाव जल व भूमी संधारण अभियान म्हणून राबवण्यात येत आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक C, महात्मा फुले. पुढचा प्रश्न क्रमांक 6 आहे, कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त खालीपैकी कोणी लिहिले आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, अनुताई वाघ. पुढचा प्रश्न क्रमांक 7 आहे, लोकसेवा प्राप्त करण्यासाठी कोणत्याही पात्र व्यक्तीस डॅशकडे अर्ज येईल? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, नियुक्त अधिकारी. पुढचा प्रश्न क्रमांक 8 आहे, बंजारा नदी ही खालीपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, नर्मदेची. पुढचा प्रश्न क्रमांक 9 आहे, वनस्पती कोणत्या प्रक्रियेवर सौर ऊर्जेचा उपयोग करून अन्न निर्मिती करतात? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, प्रकाश संश्लेषण. प्रश्न क्रमांक 10 आहे, ज्वालामुखीचे वितरण प्रामुख्याने कोणत्या महासागराच्या किनारी भागात आढळते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, पॅसिफिक महासागर. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतातील राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्राची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, नवी दिल्ली येथे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12 आहे, आधुनिक विज्ञानाचा प्रारंभ डॅश यांच्या वैज्ञानिक विचाराने झाला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, गॅलिलिओ. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणत्या वैज्ञानिकाने सापेक्ष सिद्धांत मांडला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, आइन्स्टाईन. प्रश्न क्रमांक 14 आहे, दूरचित्रवाणी संचाचे सिग्नल सामान्यतः एका विशिष्ट अंतरापलीकडे जाऊ शकत नाही कारण? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक D, पृथ्वीच्या वक्रतेमुळे. प्रश्न क्रमांक 15 बघूया. आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, विष्णुशास्त्री पंडित यांना. प्रश्न क्रमांक 16 आहे, 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार कोणत्या ठिकाणी केला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, नागपूर येथे. प्रश्न क्रमांक 17 आहे, 1928 मध्ये डॅश यांनी अमरावतीत अंबाबाईचे मंदिर अस्पृश्यतांना खुले करण्यासाठी सत्याग्रह केला होता? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन. प्रश्न क्रमांक 18 आहे, पवनार या ठिकाणी परमधाम आश्रमाची स्थापना कोणी केले? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, विनोबा भावे यांनी. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 19 बघूया. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जबाबदारी कोणावर असते?
उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राज्य निवडणूक आयोगावर. प्रश्न क्रमांक 20 बघूया. कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए संत गाडगे महाराज. प्रश्न क्रमांक 21 आहे. पंचशील तत्वाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंडित जवाहरलाल नेहरू यांना. प्रश्न क्रमांक 22 आहे. गावात कोतवालाची नेमणूक कोण करतो? उत्तर ऑप्शन क्रमांक बी तहसीलदार. प्रश्न क्रमांक 23 आहे. प्रत्येक गावातील जमीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तलाठी. प्रश्न क्रमांक 24 आहे. सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गावातील मतदारांकडून. प्रश्न क्रमांक 25 आहे. इन्सुलिन या डॅशमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी संप्रेरकामुळे. प्रश्न क्रमांक 26 आहे आणि हा शेवटचा मित्रांनो प्रश्न आहे. दादासाहेब फाळके निर्मित असलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी राजा हरिश्चंद्र. धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.